नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू झालेले आहे. तुम्ही पाहू शकताय की स्क्रीनवर मी हे पोर्टल ओपन केलं आहे. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तेथून तुम्ही हे पोर्टल ओपन करून पाहायचं आहे. तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर अशा पद्धतीने याचं पेज ओपन होतं. तुम्ही पाहू शकताय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इथं महिला व बाल विकासाचा लोगो तुम्ही पाहू शकताय. तर एकूण इथं तुम्ही पाहू शकताय की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024ला मान्यता दिलेली आहे. तर या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 असा आर्थिक लाभ भेटणार आहे आणि तो लाभ सर्वांच्या खात्यात डेबिटद्वारे जाणार आहे, म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर होणार आहे. तर या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे ते आपण पाहूया. तर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. याच्या अगोदर फक्त तुम्ही पात्रता ऐकली असतील, पण यांनी सरळ यांच्या वेबसाईटवरच सर्व पात्रता वगैरे सर्व व्यवस्थितच दिलेले आहे. तर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला याचा लाभ भेटणार आहे. तर किमान वयाची 21 वर्ष व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत हा लाभ भेटणार आहे. तर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे यांनी पात्रता किती स्पष्टपणे लिहिलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण याची अपात्रता पाहूया. तर ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्र वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच ते इन्कम टॅक्स भरतात, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार हे या योजनेसाठी पात्र ठरतील. तर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर ती महिला ही अपात्र होणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार किंवा खासदार आहेत हेही अपात्र होणार आहेत. तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत तर हेही या योजनेसाठी अपात्र आहेत. तर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून, आणि ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे, तर तेही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. तर आता आपण याची अर्ज प्रक्रिया कशी आहे हे जाणून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता की ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती म्हणजेच की CRP, आशा सेविका, वार्ड अधिकारी, CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरण्यात यावी व बँकेचा तपशील व मोबाईल नंबरही अचूक भरण्यात यावा. म्हणजे यांनी अर्जाची प्रक्रिया एकूणच किती स्पष्टपणे सांगितलेली आहे तुम्ही पाहू शकताय. तर आता आपण पोर्टलवर आजपर्यंत किती अर्ज प्राप्त झाले हे पाहूया. तर हे पोर्टलवरील प्राप्त अर्जाची संख्या काही अजून त्यांनी दाखवलेली नाही आहे, कारण की अजून ॲपवर हे माहिती भरण्याचे चालू आहे काम, आणि ते हे पोर्टल आत्ता तरी सध्या आजच लॉन्च झालेलं आहे, त्यामुळे याच्यावर अजून जास्त माहिती झालेली नाही. तर आपण या योजनेची माहिती पाहिली. आता आवश्यक कागदपत्रे कोणती हे आपण पाहूया. तर आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड, या अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणेच नाव नमूद करणे आवश्यक आहे.
अधिवास प्रमाणपत्र, जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट चालणार आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता की महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट चालणार आहे. तर 4 नंबरचा ऑप्शन आपण पाहूया की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे. पिवळा अथवा केशरी म्हणजेच पिवळा अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. जे पांढरी शिधापत्रिका आहे किंवा कोणतीही शिधापत्रिका नाही तर त्यांनी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजेच की पांढरी शिधापत्रिका असली तरीही त्यांचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या आत असेल तर तेही या योजनेसाठी पात्र आहेत. आणि नवविवाहितेच्या बाबतीत एक महत्त्वाची नोंद आहे इथं, नवविवाहितेचे नाव तर लगेच रेशन कार्डमध्ये लावणे शक्य नाही. तर रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. एकूणच ही एक नवविवाहितासाठी मोठी खुशखबर आहे. आणि बँक खाते तपशील, तर बँक खाते तपशील भरताना तुम्ही ज्या बँकेला तुमचा आधार लिंक केलेला आहे तीच बँक इथं भरावी. आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो, तर एकूणच या पद्धतीने आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. तर आता पोर्टलवरून जर लॉग इन करायचं आहे तर पोर्टलवरून लॉग इन कसं करायचं हे पाहूया आता आपण. तर पोर्टलवरील लॉग इन करताना आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपण एखादा पासवर्ड चूज करायचा आहे. तर हे सर्व भरल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला हे पोर्टल ओपन होणार आहे आणि आपण याच्यामध्ये माहिती सर्व सविस्तरपणे भरू शकणार आहे. तर एकूणच अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म पोर्टलवरून म्हणजे वेबसाईटवरून भरायचा आहे. जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा, जेणेकरून मला तुमच्यापर्यंत ही व्यवस्थित माहिती पोहोचवता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. आता लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन पोर्टल सुरू झाल्यामुळं आता सर्वांनाच फॉर्म भरताना काहीही अडचण येणार नाही. तर तुम्ही अशाच पद्धतीने पोर्टलवरून आपला अर्ज जर अजून भरलेला नसेल तर भरून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.